नमस्कार. मी दीपक निसर्गन. बऱ्याच वेळेस आपण विचार करतो मेडिक्लेम करायचा, टर्म इन्शुरन्स करायचा. पण या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करू किंवा 1-2-3 महिन्यांनी करू, असं पण बऱ्याच वेळेस विचार करतो. पण प्रॉब्लेम असा असतो की आता एक माझ्या कस्टमरसोबत एक किस्सा घडला असा की आम्ही लास्ट मंथमध्ये मेडिक्लेमसाठी भेटलो. मेडिक्लेम करायचं ठरवलं. पुढच्या आठवड्यामध्ये मेडिक्लेम करू, सर्व फायनल झालं. पण एक 4-5 दिवसानंतर त्यांना अटॅक आला आणि अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्ही झाल्यामुळे त्यांना जे आहे तर आता मेडिक्लेम मिळेल ना मिळेल ही कंपनी ठरवेल. पण अशा केसमध्ये टर्म इन्शुरन्स तर मिळतच नाही. म्हणून आपल्याला जेवढं लवकरात लवकर आपण मेडिक्लेम असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल, ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. हे कंपनी ठरवते आपल्याला द्यायचं की नाही, हे आपली हेल्थ कंडिशन बघून. त्यासाठी बाकीचे इन्व्हेस्टमेंट जे आहे तर आपण कधीही करू शकतो. पण टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ह्या गोष्टी पूर्ण आपल्या हेल्थ कंडिशनवरती अवलंबून असतात. म्हणून जोपर्यंत आपली हेल्थ चांगली आहे तोपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी करून घेणं खूप काळाची गरज आहे. नंतर जरी आपण पैसे एक्स्ट्रा किती भरून किंवा किती एक्स्ट्रा पैसे भरून द्यायचं म्हटलं तरी एकदा हेल्थ कंडिशन किंवा काय असं काही मोठा प्रॉब्लेम मेजर आजार झाला तर आपल्याला इन्शुरन्स मिळतच नाही. म्हणून आपली जोपर्यंत हेल्थ चांगली आहे तोपर्यंतच आपण इन्शुरन्स घेणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.